रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज आहे 5 डिसेंबर 2025 वार शुक्रवार. आज आमचा पायी नर्मदा परिक्रमेचा 33वा दिवस आहे आणि आम्ही सकाळी 6 वाजता सुरासामाल या ठिकाणावरून निघलो होतो. 4 किलोमीटर अंतर चालून आल्यानंतर आम्हाला सिनोरच्या मागे 2 किलोमीटर हे एक गाव आहे आणि या ठिकाणी बाबा जे आहेत ते येणाऱ्या जाणाऱ्या पायी परिक्रमावासियांना चाय प्रसादीची आणि बालभोगची व्यवस्था देतात. परिक्रमावासी बसलेले आहेत सकाळ सकाळी आणि त्याचा आनंद घेत आहेत. नर्मदे हर. सिनोर गावापासून अर्धा किलोमीटर मागे आम्ही आलेलो आहोत. तर इथे हरिहर आश्रम आहे ज्यांचे आयोजक आहेत राहुल पटेलजी. तर या ठिकाणी परिक्रमावासियांसाठी चाय नाश्ता आणि भोजनची व्यवस्था केली जाते आणि विश्रांती रात्रीची आहे या ठिकाणी. तर हे बाबाजी आहे सकाळ सकाळी येऊन परिक्रमावासियांना चाय प्रसादीची सेवा देत आहेत आणि परिक्रमावासी बसलेले आहेत आणि परिक्रमावासी आल्यानंतर त्यांना गाद्या पण ठेवलेल्या आहेत बसण्यासाठी झोपण्यासाठी. तिकडे पाणी पण आहे, वॉशरूम आहे, टॉयलेट आहे, अगदी सगळी व्यवस्था केलेली आहे. समोर आहेत पाण्याची जार. नर्मदे हर. नर्मदे हर. सकाळचे 8:30 वाजलेले आहेत. आम्ही सिनोर गावामध्ये प्रवेश केलेला आहे. इकडे बघा कवठा अशा प्रकारे विकायला असतात. त्याच्यात लाल काहीतरी टाकतात गोड सारखं देतात. नर्मदे हर. हा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो. जय शिवराय. नर्मदे हर. नर्मदे हर. श्री शिवशक्ती ट्रेडर्स आहेत. दरवर्षी परिक्रमावासियांना काही ना काहीतरी भेट देतात. यावर्षी शाल दिलेली आहे आणि पाठीमागच्या वर्षी सगळ्या परिक्रमावासियांना त्यांनी पाकिटमध्ये 50-50 रुपये घालून दिले होते. दरवर्षी काही ना काहीतरी सेवा देतात. नर्मदे हर. नर्मदे हर. नाभी तो कंप्लीट है, नाभी कंप्लीट है. खाने में थोड़ा कोई चिखले बाबांना इकडे जुलाब लागले आहे तर मेडिसिन घेऊन पण उपाय नाही म्हणून एक आपण म्हणतो ना आधुनिक पद्धतीने एक जुन्या काळात असे उपाय करत होते. आता ते काय नाभीला दाबून काहीतरी जुलाब बसवतात ना बाबा. नाभी बसवणे. आधी पायांना दोरी बांधून घेणार आहे ते व्यवस्थित प्रोसेस. आपले चिखले बाबांचा जुलाब लागत होते नाभी सर. तुरंत पता चलेगा. हाँ हो जाएगा.
थोड़ा गरम रखो। पाँचों टाइम बोल दो। पाछळते आई जो असेल जो कम रहता है उसको मारते हैं या जो ज्यादा रहता है उसको मारते हैं? नहीं लेवल देखना पड़ता है। लेवल देखने का होता है ना, लेवल देखना पड़ता है और रोटी में दबका रहना चाहिए। लेवल अपना अपना वो क्या नाटी होती है ना, नाभि ऊपर चढ़ जाती है। बीच में आ जाती है और पूरा इधर नस पूरी उतर रखोगे जाता ना है। तो कूदेगी। अच्छा, वो डॉक्टर तो नहीं करके नहीं, डॉक्टर नहीं करेगा। डॉक्टर नहीं वो तो दवाई देगा, ये दवाई से नहीं आता। दवा काम ही नहीं करेगा। पातरी से देखा ठीक है। बांधी दे नल हो गया, नल हो गया। नहीं, अंदर थोड़ा पानी पानी ज्यादा पिया था। अब पानी में अभी पानी वो चाय पिए थे, बिस्किट खाए थे। और इसका पानी पी रहा था मैं, अभी पिया नहीं, अभी थोड़ा सा पिया था। नहीं लेकिन बैठ तो गई है, अब नाभि तो कंप्लीट दिखाती है, लेकिन वो आती है ना आपकी नाभि, हाँ वो दिखाती नहीं है इधर। खाना खाया होगा ना, हाँ ना, बिस्कुट चाय अभी पिए। चाय बिस्कुट किया हाँ, और थोड़ा बिस्कुट तो वगैरह खाली खाया पेट ना। होता है देखने के लिए नाभि का। अन्ना हाथ ताला लागत नहीं थी। बैठ जाओ, खड़े हो जा, एक पौड़े को ले ले। वो नल वगैरह भरते इसलिए मैं बांधा था, नहीं बांधा तो भी चलेगा, कुछ नहीं नहीं, इससे बैठेगी। चादर बाजू से बेटा चलेगा। रियान बाजू में से चादर नवी ये क्या है, थोड़ा बाजा थांबले लटके और से ये बैठ जाएगी ना तो थोड़ी थांबला पर लटके खुजली आएगी अच्छा, इधर दोनों तरफ, अच्छा, छोड़ने की नहीं। अंगूठी के पास। हाँ, सूत्र ले सुबह पहले ऐसा हाँ, लगेगा नाइलॉन से। जो होता है हाँ हाँ, तो आगे बता देना। लीजिए जी अभी। ले, खा लो बैठे बैठे। अभी पानी खींच लेगा वो। वो क्या बैठा बिठा के खाना तो पड़ता जोड़ी है। से हाँ। नवी बाजू में वो क्या है, मैं ज्यादा नहीं खा रहा है, क्योंकि फिर भागना पड़ता है। नहीं नहीं, कुछ तकलीफ नहीं होगी। बाजू में से नवी दे खायला दिले ना आता। ऐसा लगे ये खाना दिया, क्यों दिया है इनको खाने के लिए? ना गोटा तो खाना खाएंगे तो बैठ जाएगा। अच्छा, खाली पेट रहेंगे तो फिर ज्यादा ऊपर चढ़ जाएगी, नीचे उतर जाएगी। नीचे उतर गई आपकी। आणू दिदो નથી આપણે સ્ટોક आले किनोर गावामध्ये आम्ही चिखले बाबांना तो उपाय केला आणि पुढे आलो. पुढे आल्यानंतर आम्हाला लागलेला आहे आता मैयाचा किनारा. मलाही थोडं हॉस्पिटलला दाखवायचं होतं, छातीत आणि पाठीत पेन होत होतं, तर मैयाच्या किनाऱ्याने आम्ही निघलेलो आहोत. आणि पुढे मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये आम्ही जाणार आहोत. हे जे ठिकाण आहे आम्हाला गावकऱ्यांनी सांगितलं की आठवले जे महाराज आहेत त्यांनी स्वाध्यायाची सुरुवात याच ठिकाणावरून केली होती, तर तिथे आम्ही चाललो. आता परिक्रमावासी चाललेले आहेत. इकडे आहे नर्मदा मैया, वरती आहे मंदिर नर्मदे हर. आम्ही आलेलो आहोत भंडारेश्वर महादेव या ठिकाणी. तर आत्ता चाललेले आहेत दर्शनासाठी. नर्मदे हर, नर्मदे हर.
नर्मदे हर. भंडारेश्वर महादेव. भंडारेश्वर महादेवांचं दर्शन घेतलं आणि पातालेश्वर महादेवाच्या मंदिरात चाललेलो आहोत. इकडे आहे पातालेश्वर महादेव मंदिर. नर्मदे हर. नर्मदे हर. पातालेश्वर महादेवांचं दर्शन घेतलं आणि आलेलो आहोत काशी विश्वनाथ महादेवांकडे. काशी विश्वनाथ महादेव. नर्मदे हर. नर्मदे हर. ते आहे कुबेरेश्वर महादेव मंदिर, जे या ठिकाणी आहेत नवग्रह. नर्मदे हर. नर्मदे हर. तर आपण या ठिकाणी भांडारेश्वर महादेव मंदिर आणि तुम्ही बरेच दर्शनं घेतले असतील, तर इथल्या या स्थानाचं महत्त्व जे आहे, इथले पंडित जे आहेत आपण त्यांना विचारूयात. नर्मदे हर. पांडुरंग शास्त्री ने यहाँ पे फर्स्ट शिविर गुजरात में से भंडारेश्वर महादेव से शुरू की थी. यहाँ पे भंडारेश्वर महादेव स्वयंभू है, जहाँ पे बरगद का पेड़ का, जहाँ पांडुरंग शास्त्री ने आठवलों ने यहाँ पे जहाँ शिविर की थी बरगद के पेड़ के नीचे, वही शंकर भगवान की मूर्ति से अपने जैसे आदमी से बन के वो उधर आके बैठते थे. उधर आने के बाद में जो शास्त्री लोग थे उनको परेशान कर रहे थे, गायकवाड़ शासन के लोग को. उसके बाद में गायकवाड़ शासन ने उनकी प्राण प्रतिष्ठा नहीं, पर उन्होंने जो खोदकाम किया उसके अंदर से स्वयंभू भंडारेश्वर महादेव का शिवलिंग निकला. और उसके बाद में भंडारेश्वर महादेव को जब मोहम्मद डेगड़ा तोड़ने आया था, तब यहाँ से जब आधा तोड़ दिया जाए तो उसमें से बड़े बड़े भंवरे निकले. भंवरे निकलने के बाद उसको काट गए, तो उसके बाद में फिर उनको काटे तो फिर यहाँ से गए मालसर. मालसर में भंडारेश्वर भाई का छोटा भाई है, वहाँ पे मंगलनाथ महादेव है, उसका छोटा उधर भी अंगारे गिरे, तो उस मंदिर का नाम है अंगारेश्वर महादेव. जय नर्मदे हर. नर्मदे हर. भंडारेश्वर महादेव यहाँ पे कुबेर ने तपस्या की थी, फिर उसके बाद में कुबेर में जाके बसे. ये तपश्चर्या भूमी आहे कुबेर. ये तपोभूमि है, स्वयंभू भंडारेश्वर महादेव शिवलिंग है. नर्मदे हर. पांडुरंग शास्त्रींनी, मी आता मगाशी म्हटले होते की पांडुरंग शास्त्री आठवले जे आहेत त्यांनी पहिली जी सुरुवात स्वाध्यायाची केली होती ते हे ठिकाण आहे. आता तुम्ही पंडितजींच्या तोंडून ऐकलंच असेल की कुबेर भांडारींनी या ठिकाणी पहिली तपश्चर्या केली होती आणि मग पुढे जाऊन त्यांचं तिथं मंदिर आहे. हेच ते ठिकाण आहे. पांडुरंग शास्त्री आठवले यांनी स्वाध्यायाची पहिली सुरुवात केली होती. या वडाच्या वृक्षाखाली सुरुवात केलेली आहे, मैयाच्याच किनारी. हे तेच ठिकाण आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. दर्शन घेऊन आम्ही आलेलो आहोत खाली. नर्मदे हर. तिथे थांबून खूप छान वाटलं, कारण की अशा ठिकाणी जर आपण थांबलो तर आपल्याला व्यवस्थित दर्शन होतं. दर्शन तर होतच, पण त्यापेक्षाही त्या ठिकाणचं महत्त्वही समजतं. कुठे काय असतं काय काय परिक्रमा असते नुसते चालतात, महत्त्वही जाणून घेतलं पाहिजे आपण. तर चला निघूयात, पुढच्या प्रवासाला करतोय आम्ही सुरुवात. नर्मदे हर. आम्ही आता निघालेलो आहोत पगदंडी मार्गाने, जी मैयाच्या किनाऱ्यावरून आहे. किनाऱ्यापासून अगदी 10 मीटरपासून आम्ही थोडंसं लांब आहोत. वरचा जो रस्ता होता तो जरा लांबून होता आणि हा जो आहे तो जरा जवळून आहे. नर्मदे हर. तर आम्ही कुबेर भंडारीकडे जात असताना मैयाचं या ठिकाणी खूप सुंदर असं स्वरूप आहे. सबिंदू सिंधू सुस्खलत तरंगभंग रंजितम द्विषत्सु पाप ताप जातकारी वारी संयुतम कृतांत दूत कालभूत भीतिहारी वर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. नमामि देवी नर्मदे. नर्मदे हर मैया. नर्मदे हर. मैयाच्या किनाऱ्यावरून चालत असताना इथे समोर सगळं पाणी भरलेलं आहे. तर हा एकदम उंचावरचा रस्ता आहे. आता या उंचावरच्या रस्त्याने वरती चढून ती बकरी आलेली आहे.
त्या रोडने परत उतरून खाली यायचं आहे. तर चला जाऊया. ते बाबा जे आहेत बकऱ्या वळण्यासाठी आलेले, त्यांनी सांगितलं की खालून जाऊ नका, रस्ता नाही आहे, पाण्यातून जावं लागेल. आणि या ठिकाणी मगरी पण खूप आहेत, त्याच्यामुळे आम्ही रिस्क न घेता वरून जातोय. नर्मदे हर. पुढे कदाचित तिथे बंधारा किंवा भिंत म्हणता येईल ते आहे, त्याच्यामुळे पुढे जाता येणार नाही. आणि पाणीही जास्त प्रमाणात आहे, त्याच्यामुळे आम्ही निघतोय आता या वरच्या दिशेने. नर्मदे हर. आम्ही निघतोय आता वरच्या दिशेने. नर्मदे हर. प्रवाह जास्त आहे इथं, स्पीड जास्त आहे पाण्याला. नर्मदे हर. आम्ही आता आलेलो आहोत अंबाली गावामध्ये. आणि गावात आल्यानंतर आम्हाला बसायचंच होतं, कारण की चढून इतकी धाप लागली होती. किनारा होता मैयाचा आणि पाणी जवळ नव्हतं. आणि मैयाचं पाणी खाली घ्यायला जावं तर सगळ्या मगरीच होत्या, भीती वाटत होती. सांगितलं तिथल्या बाबाजींनी की खाली उतरू नका, म्हणून थोडंसं पुढे आलो. पुढे आल्यानंतर हे अंबाली गाव लागलेलं आहे. या गावात आल्यानंतर त्या बाबाजींनीच आम्हाला हाक मारली बालभोग करा म्हणून. पण आम्ही म्हटलं मागच करून आलेलं, मागेच बालभोग केलं आहे, त्याच्यामुळे नको. मग पाठीमागे तिथं पाण्याचा जार दिसत आहे, तिथून पाणी घेतलं आणि आता थोडा वेळ बसतो आणि परत पुढे प्रस्थान करतोय. आता 1 किलोमीटरवरती आहे अनुसया मातेचं मंदिर, तर तिथे आम्ही जाणार आहोत. थोडीशी विश्रांती केली आणि निघलेलो आहोत पुढे. आता वाजलेले आहे 12:30 पावणे 1 आणि अगदी 3 ते 4 मिनिटाच्या अंतरावरतीच अनुसया मातेचं मंदिर आहे, तिथे आता आम्ही जाणार आहोत. अनुसया माता मंदिर या ठिकाणी आम्ही आता आलेलो आहोत आणि चाललेलो आहोत पुढे दर्शनासाठी. नर्मदे हर. रोहिणी मैया भेटल्यात. नर्मदे हर. नर्मदे हर. आम्ही आलेलो आहोत आता अनुसया माता मंदिरामध्ये. तर आत्ता चाललेलो आहोत दर्शनासाठी. आणि हा इथला परिसर आहे आजूबाजूचा. ज्यांना कोणी ओटी भरायचं असेल ते या ठिकाणाहून सामान घेऊ शकतात. भगवान श्री दत्तात्रयांचं या ठिकाणी मंदिर आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. दत्तात्रयांचं जन्मभूमी आणि अनुसया मातेचं माहेरघर. नर्मदे हर. अनुसया माता मंदिर. या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता नमतस्यै 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 नमो नमः. अनुसया मातेंचं हे पंडित जे आहेत या मंदिरातले ते आपल्याला महत्त्व सांगणार आहेत. बोले माँ सती अनसुईया माता की जय, नर्मदा माता की जय. ये बीच में बैठी है महारानी अनसुईया माता जी है. नीचे पादुकाएं हैं, उनका पति अत्रि मुनि की पादुकाएं. मैया की मूर्त है, स्वयंभू है, पाषाण की मूर्त है, एक वैद्य की ही मूर्त है. सभी सिंहासन, सभी संगार महाराष्ट्रीय संगार रूपा है. मैया का उत्पत्ति स्थान जो मैका बोला जाता है, ये गुजरात में बिंदु सरोवर सिद्धपुर पाटन, वहाँ पर कपिल मुनि का आश्रम है. कपिल मुनि मैया का भाई होता है. उसकी मैया देवहूति थी, कदम प्रजापति पापा थी. उसने प्रण लिया था मैं देव प्रजा उत्पन्न करूँ. देव प्रजा यानी ब्रह्मा विष्णु महेश को बालक बना. उदावसान पड़ी इसलिए वो संकल्प पूर्ण न हुआ. उनको 9 लड़की थी, 1 लड़का. 10 को बुला के पूछा कि मैंने ये संकल्प लिया है, मैं बूढ़ी हो गई, मेरे वास्ते मेरा संकल्प अधूरा रह जाएगा, कौन पूर्ण करेगा. 10 में से सबसे छोटी अनसुईया जी. उसने बोला मैं आपका संकल्प सिद्ध करूंगी. बाद उसका विवाह संस्कार चित्रकूट में मंदाकिनी तट पे अत्रि मुनि के साथ विवाह संस्कार हुआ.
तप करने का योग्य समय न मिला। 3 देव को बालक बनाने का कठिन तप करना पड़ता है। बगल में ही पति था। पति को पूछा कि मैंने ये संकल्प लिया है मेरी मैया का, कौन स्थान अच्छा है तो अपना संकल्प सिद्ध हो। सप्त ऋषि में एक ऋषि अत्रि ऋषि, उसने दीर्घदर्शी में देखा नर्मदा मैया बह रही है, ये उत्तर तट है, ये एरंडी संगम है, ये स्थान अति पवित्र दिखाई पड़ा। यहाँ के तप किया, तप के बाद से 3 देव को बालक यहाँ बनना बाल स्वरूप में है। ये बगल में ब्रह्मा है, बगल में विष्णु जी, फिर देवादिदेव महादेव जी। 3 देव जगत के कर्ता हरता बढ़ता है। बाल स्वरूप में रहने सृष्टि का क्या हो। 3 देव में से 3 तेज निकलता है। ये बालक का नाम मैया ने रखा। ब्रह्मा में से तेज निकला है, बालक का नाम मैया ने चंद्रमा रखा। विष्णु भगवान में से तेज निकला, जिनका ऐक्य हुआ ब्रह्मा विष्णु महेश, ये गुरु दत्तात्रेय कहला गया। महेश में से तेज निकला, ये दुर्वासा मुनि हुआ। दत्तात्रेय दुर्वासा चंद्रमा, ये बालक का नाम मैया ने रखा। फिर 3 देव ने मैया को बोला हमें 6 मास तक लालन पालन किया, हमें 5 कुछ वर मांगा, हम स्वर्ग की सरकार है। मैया बोल रही है मैं तप में हूँ, तप में रहने वाले मेरे को क्या कमी, आप बच्चे हुए मैं माँ हुई। माँ बच्चे को देती है, लेने की अपेक्षा रखती ही नहीं है। तो फिर 3 देव ने बोला हमें आपकी कुख से जन्म लेने का है। यहाँ से मैया अंतर्ध्यान होके महाराष्ट्र में मौलगढ़, वहाँ दत्तात्रेय जन्म स्थान, एक कुख से जन्म हुआ। जब अत्रि मुनि अंशुया जी तप करते थे, वही वक्त में 10 वर्ष का दुष्काल गिरा था, न मरे जल न मरे। नर्मदा मैया धागा के समान पतली बह रही थी। अत्रि ऋषि को तुषा लगी। अत्रि ऋषि ध्यान में से जागृत होकर मैया को बोला हमें जल दो। मैया बोल रही है मैं अबड़ा, ये अघोर जंगल कहाँ से जल लाऊं। नर्मदा मैया धागा के समान पतली बह रही है। उसने गंगा जी को आराधना की, माँ आप यहाँ प्रकट हो, मेरे पति की प्यास बुझी। गंगा मैया ने मैया को क्या बोला, आप तप कर रहे हैं, 1 वर्ष का फल मुझे दो। मैया ने उनका तप का 1 वर्ष का फल गंगा जी को अर्पण न किया। ये जो सामने कुई है वही वक्त की कुई है। गंगा जी को मैया ने आह्वान करके उत्पन्न किया है, ये मौजूद है। यहाँ पे गंगा मैया है, गंगा मैया ये मौजूद है। सुबह में यही जल से स्नान होता है। ये जल सभी को चन्नामृत में दी जाता है। ये जल अभी भी मिट्टी है, मिट्टी पे डालने से पवित्र होता है। जितने आस्था रखो उतना अभी भी चर्म रोग चला जाता है। वर्ष में 1 दफा जब बाढ़ आता है, ये एरंडी संगम बोला जाता है। ये गंगा मैया नर्मदा जी, ये साल बाढ़ आया तो यहाँ तक मैया का पानी था, यहाँ से मैया वापिस चली गई है। ऐसा यहाँ का महत्व है। बगल में झूला है, 3 देव को मैया ने झूला में झूलाया, वो बगल में ऐसा यहाँ का नर्मदे हर। बाबांनी आता व्हिडिओमध्येही सांगितलं की या ठिकाणी गंगा माता आहे, गुप्त गंगा आहे। तर यांचं जे जल आहे ते जल सकाळी मैयाच्या स्नानासाठी वापरलं जातं। नर्मदे हर गंगा मैया, नर्मदे हर, नर्मदे हर। किती खोल आहे हे, नर्मदे हर। आणि तुम्हाला अजून एक दाखवायचं आहे, अनुसया मातेच्या मंदिरापुढे ही जी माती आहे, इथली माती जर आपण अंगाला लावली, आपल्याला चर्मरोग असेल किंवा खाज असेल, खरूज असेल, नायटा असेल, तर इथल्या स्थानाची जी माती आपण अंगाला लावली तर आपले सगळे रोग नाहीसे होतात। नर्मदे हर। सफाई किया है, रंग रोगन किया है। अच्छा। मैया ने जब तप किया वही वक्त में उदम्बर हाँ उम्र बोला जाता। हाँ उम्बर हिंदी में गुल्लर है, गुल्लर का पेड़ है। अच्छा औदुंबर। मैया ने तप किया
आप सभी जगह घूम के आए, मगर मंदिर की जो गुम्मट का भाग गोल होता है, मैया के ऊपर देखना ऐसा भाग है। ये गुल्लर का पेड़ था, एक हवाई में गिर गई, एक बाकी रही। तो आपने सुना होगा बड़ौदा का मल्हारराव गायकवाड़ नाम सुना होगा, गायकवाड़ सरकार। उनको कपाल में काला कोढ़ निकला था, यहाँ की मिट्टी से मिट गया। तो ही वक्त में उसने मंदिर का रिनोवेट किया और 1.25 लाख रुपया का गहना मैया को अर्पण किया है। 9 रुपये गहने की कीमत थी, वही वक्त में 1.25 लाख रुपया का गहना अर्पण किया है। ये मौजूद है, वर्ष में एक दफा मैया को अर्पण होता है। चैत पूर्णिमा, हनुमान जयंती, वो दिन सुबह में 9 बजे मैया को अर्पण होता है। शाम को 4 बजे पुलिस बंदोबस्त के साथ सब ट्रेजरी सिनोर में जमा होता है। ये तहसील में जमा होता है। ये सरकारी वहीवट में मंदिर है। अच्छा, ये देखो, ये जो पौधा है, ये उदुम्बर का है। हाँ, वो ऊपर वाला पौधा। अभी उसको निकाल दिया था, सफाई किया वही वक्त में, फिर से निकला। देखो आप कितना हो भाग्य है, तो आपका दर्शन का लावा मिला, धन्य हो गए आप। नर्मदे हर। नर्मदे हर। आपकी यात्रा मैया सफल करे। तो मनमटेश्वर महादेव आएगा। मैया ऐसे घूम के आई है। पहला मनमटेश्वर आएगा, ये अस्पताल थी वहाँ पर। 68-70 में बाढ़ आई, वही वक्त में अस्पताल चली गई। अवशेष मौजूद हैं। उससे आगे जाओ तो जनक राजा ने तप किया, जनकेश्वर महादेव वो आएगा। उससे आगे बगल में व्यास बेट आएगा। व्यास बेट उसके सामने आप जाके आया होगा व्यास सुखदेव। व्यास बेट का क्या ये है, उनमें कुछ और जिकरा बेटा और बाप दोनों का है। सामने अच्छा। बाप है, इस तरफ व्यास सुखदेव। ओके। उससे आगे जाओ तो बद्रिका आश्रम आएगा। बीच में 2-3 आश्रम है, आसाराम जी आश्रम है, बाप ये आएगा। ऐसा है। आपने हमें बहुत बता दिया। ऐसा घूम के जाओ तो बढ़ जाता है। भाई व्यवस्था तो सभी जगह पे हाँ, है। हाँ। 2-2 किलोमीटर में ही है। यहाँ से जाओ तो पक्की मिली से सीधा निकल जाओगे मोहल्ले था, आसाराम जी आश्रम। हाँ। इसमें 2 आश्रम आता है। यहाँ भी हनुमान जी मंदिर है, वहाँ भी मंदिर है हनुमान जी का। उससे आगे झांझड़ आएगा, वहाँ रंग अब्दुल बाबा जी का है नाम, झांझड़ में। उससे आगे आसाराम जी का आश्रम आएगा। बाद में वो इकट्ठे होते हैं। आगे नर्मदा मिलती है। ऐसा है। नर्मदे हर। नर्मदे हर। नर्मदे में जाना हो। तर आमचं दर्शन झालेलं आहे आणि पंडितजीने खूप छान प्रकारे अशी माहिती दिली. थांबलं, एखाद्या मंदिरात दर्शन घेतलं, माहिती विचारली तरच आपल्याला माहिती भेटते. आता जायचं वसवत दर्शन घ्यायचं आणि बाहेर पडायचं फोटो काढून, त्याला काय अर्थ नाही. तर झालेलं आहे छान दर्शन. आता निघतो पुढे. भोजन प्रसादी असेल तिथे थांबतो. आम्ही भोजन प्रसादी घेतली आणि पुढे निघालेलो आहोत. इकडे बघा वानर सेना. नर्मदे हर. सकाळपासून मैयाच्या किनाऱ्याने काही रोडने चाललो. 8 वाजल्यापासून मैयाच्या किनाऱ्यावरती होतो 12 वाजेपर्यंत. आता दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि आम्ही या कच्च्या रस्त्याने निघालेलो आहोत. पुढे आहे डांबरी रस्ता. ऊन झालेलं आहे दुपारचं. थोडीशी विश्रांती घेतली मागे आणि मग पुढे मार्गस्थ झालेलो आहोत. नर्मदे हर. निघालेलो आहोत आता पुढच्या रस्त्याने आणि हा थोडासा शांततेचा एरिया आहे. कुठून तरी क्वचित एखादी गाडी येते. परिक्रमावासी काय मागे आहेत, काय पुढे आहेत, सोबतीला काही जास्त नाही आहेत. नर्मदे हर.
थोडंसं पुढे आलो आणि पुढे आल्यानंतर या ठिकाणी गाई म्हशी आहेत चरण्यासाठी आणि एक बाबाजी आहे आणि एक छोटीशी कन्या आहे. तर त्यांनी परिक्रमावासियांसाठी चायप्रसादी ठेवलेली आहे आणि जळगाव जिल्हा आपल्या महाराष्ट्रातून परिक्रमावासी बाबा जे आहेत ते मला भेटलेले आहेत या ठिकाणी. बाबा माझे व्हिडिओ बघत असतात. सहज आता रस्त्यावरून चाललो होतो, बाबांनी अचानक आमच्या आईला ओळखलं. त्यानंतर मी पाठीमागून येतो ते मलाही ओळखलं. तर बाबाजींनी नर्मदे हर बाबाजी पहिलीच परिक्रमा आहे? दुसरी. कसं वाटतंय? सगळ्यांची दुसरी आहे? माझी पहिली दुसरी आहे. तुमची दुसरी. मागच्या वर्षी तुम्ही पुढे चालत होते हा, त्यामुळे आमची पहिली. अच्छा. अनुभव काय? एकदम भयानक. त्रास आतापर्यंत? आम्हाला काहीच त्रास झाला नाही, पण मैयाच्या कृपाने आम्हाला अचानक भरपूर अनुभव मिळाले रस्त्याने. हा हा रस्त्याने आम्हाला ज्या वेळेला भूक लागली हा त्यावेळेला रस्त्याने काहीच नव्हतं. सकाळपासून चाय नाही घेतला होता, तरी आम्ही सहज बोललो की एका मुलीला रस्त्यावर उभी होती, तिला माई रोटी मिलेगी. उसने बोला बाबा मेरे हाथ में ये रोटी ले लो बोले आप. हा, तिने तिची हातची जी वाटायची तुम्हाला खायला दिली. दिली. आम्हाला असं वाटत होतं की चॉकलेट मागते आहे बाबा. हा, म्हणून पळत आली ती. कुठं हा प्रसंग घडला? सुलपाणी पुढे. बरोबर. तर तिच्याकडे कुठं कशाची काही कमी पडली? काही पडले नाही. आमच्या 2 डॉक्टर आहेत, आम्ही सेवा करत येतोय तिकडनं. 2 हे सुद्धा डॉक्टर आहेत, आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. आयुर्वेदिक. म्हणजे कोणाचे पाय दुखले म्हणजे दिवसभर चालताय आणि चालल्याच्या नंतरही जर कोणाचे पाय दुखत असतील काय होत असेल तर ती सेवा आहे करण्यात सोडून देण्याची चांगली गोष्ट आहे. पाय गोळ्या देतात, स्प्रे मारून देतात सर्व. चांगलं आहे. नर्मदा मैया तुमच्याकडून असंच घडून घेऊ. नर्मदे हर. परंपरा सेवा चालू राहावं आमच्याकडनं. नक्कीच नक्कीच नक्की. आशीर्वाद मागतोय. नर्मदे हर. चाय प्रसादी घेतली आणि पुढे निघालो. इथे लागलेला आहे वटवृक्ष. इथे परिक्रमावासियांना चाय प्रसादीची सेवा देतात. पुन्हा लागलेला आहे हा हायवेचा रस्ता आणि हा रोड सोडून आम्ही जाणार आहोत त्या कच्च्या मार्गाने, कारण हा रस्ता जो आहे तो थोडा लांबून आहे आणि हा रस्ता आहे थोडा शॉर्टकट आहे. पण असं होतं की पाठीमागच्या वर्षी इथं पाणी दिलं होतं आणि पुढं मंदिर आहे आणि टाकी पण आहे, तिथं आम्ही पाय जाऊन धुतले होते. तर या शॉर्टकटच्या रस्त्याने जाणार आहोत आणि सगळे परिक्रमावासी निघलेले आहेत. नर्मदे हर बाबा. नर्मदे हर. हे बघा वानर, कुत्र मजा घेतात ती कुत्रे. आम्ही आतमधून निघालो आणि आम्हाला ही लागलेली आता केळीची बाग. हे बघा, केळीच्या बागेतून असा रस्ता आहे. या वर्षी तरी बऱ्यापैकी रस्ता आहे. पाठीमागच्या वर्षी पाय जरी टाकला तरी आज सगळा पाय फसायचा असा रस्ता होता. आता या केळीच्या बागेच्या कडेकडेने चाललेलो आहोत. बागायतदार खूप भाग्यवान आहे की त्यांच्या शेतामधून सगळे परिक्रमावासी जात आहेत. परिक्रमावासी नाही, साक्षात मैया इथून जातीये. पुढे कदाचित जास्त चिखल असावा त्याच्यामुळे परिक्रमावासी स्लो चालत आहेत. केळीच्या बागेतला बांधाचा रस्ता सोडला आणि आता वरती आलेला आहोत आश्रमामध्ये. इथून पुढे निघतो आता. अजून वेळ आहे आमच्याकडं. पाठीमागच्या परिक्रमावासियांना येणाऱ्या जाणाऱ्यांना जागा सोडायला पाहिजे. परिक्रमावासी येऊन बसलेले आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. तर आम्ही आलेलो आहोत पुढे आणि पुढे आल्यानंतर इथे महाराजजींनी आम्ही रस्त्याने चाललो होता हाक मारली. तर या ठिकाणी खूप सुंदर असं आश्रमाचं काम जे आहे ते सुरू आहे कुटियांचं.
जसं आपण चौरसला बघितलं असेल, आता आपल्या महाराष्ट्रातले रघुनाथ महाराज जे आहेत त्यांनी त्या ठिकाणी चालू केलेलं आहे हे आश्रम. तसंच आपल्याला या ठिकाणी हे आश्रम काही दिवसांमध्ये आता चालू होणार आहे. तर परिक्रमावासी या ठिकाणी चाय प्रसादीसाठी बसलेले आहेत. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. इथल्या आश्रमातले कदाचित हे कुत्रे असावेत, आम्हाला घेण्यासाठी आलेले असावेत परिक्रमावासियांना. नर्मदे हर. सकाळ सकाळी परिक्रमावासी अगदी स्पीडने चालायला सुरुवात करतात. मात्र सायंकाळ झाली की सगळेजण सुकून जातात. एकदम स्लो गाडी होते. आता तरी दिवस मावळलाय, थोडं स्पीडने चालायला पाहिजे, पण दिवसभर चालून चालून सगळ्या शरीरातला घाम गेलेला असतो, थकवा आलाय. बघा ना, सगळ्यांची चाल किती स्थिरावली आहे. सगळेजण सकाळी एकमेकांच्या पुढे स्पीडने फटाफट 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 चालतात. मात्र सूर्योदय झाला, सूर्यास्त झाला, सगळ्यांची चाल स्थिर होऊन जाते. नर्मदे हर. आम्ही आलेलो आहोत आश्रमाच्या इथे. आश्रमाचं नाव आहे श्री शिवरेवा धाम आश्रम. अन्नक्षेत्र आणि गौशाला पण आहे. परिक्रमावासी वळलेले आहेत आश्रमाच्या दिशेने. चला जाते मी पण. नर्मदे हर, नर्मदे हर. कोणत्या तरी ग्रंथाचं या ठिकाणी वाचन चालू आहे. चला मी जाऊन आता कपडे धुते, कारण दुपारी माझ्याकडून कपडे धुवणं झाले नाही. थोडासा वेळ लागला होता हॉस्पिटलला, त्याच्यामुळे आता कपडे धुवून घेते. नर्मदे. आमच्या शिल्पा मावशी बघा, इकडं रुपाली मैया, अवतारच झालेत सगळ्यांचे. सकाळी सगळे फुलासारखे असतात, संध्याकाळी कोमेजून जातात. चला आले आश्रम, जाऊ आतमध्ये. आम्ही आलेलो आहोत आश्रमामध्ये आणि आश्रमाच्या भोवतालचा हा परिसर आहे. इकडे सगळ्या परिक्रमावासींनी आसन लावलेलं आहे, मी दाखवते तुम्हाला नंतर. आणि मी आता ही कपडे घेतलीत, कपडे घेऊन चाललेले आहे धुण्यासाठी. आणि इकडे टॉयलेट बाथरूमकडे जाण्यासाठी खूप सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे. तिकडे आहे वॉशरूम. जाऊया चला आपण. इकडे कदाचित आश्रमाचं काम चालू असेल किंवा दादा गुरु येत आहेत, त्याच्यासाठी हे नियोजन चालू असेल. नर्मदे हर. मी कपडे धुतली आणि कपडे धुवून वाळायला टाकली आणि आता पूजेची वेळ आहे. सूर्योदय पण झालेला आहे, तर आता दंडक धुवून काढते. बघा या टाकीवर दंडक धुवायचा आहे. परिक्रमावासांनी अशा प्रकारे आसन लावलेलं आहे आश्रमामध्ये. सर्वांची आरती झाली, काहींची आरती चालू आहे. नर्मदे हर.
नर्मदे हर. तर इकडे आहे मैयाचं हे स्वरूप. तर या ठिकाणी जे आहे ते वाळूचं प्रमाण जास्त आहे. तर मैया तिकडे पण आहे आणि इथे पण आहे. तर इथे आहे ती थोड्याशा छोट्याशा प्रमाणात आहे, 10 ते 20 मीटरपर्यंत. मध्ये वाळूचं प्रमाण जास्त असल्या कारणाने पलीकडे मात्र मैया आहे आणि त्या पुलाच्या तिथे मोठं स्वरूप आहे. नर्मदे हर. आज खूप वेळा मैयाचं दर्शन झाले. नर्मदे हर, नर्मदे हर. आता झालेलं आहे मैयाचं दर्शन आणि आम्ही चाललेलो आहोत सेवा करण्यासाठी, चपाती प्रसादी बनवण्यासाठी. तर मैया या ठिकाणी एक आहेत, त्या पीठ मळत आहेत. इकडे चुलीवरती कदाचित भाजी असावी. आणि इकडे आपल्या माताजी आहेत, आमच्या आई आहे, त्याच्यानंतर गवारे मावशी आहेत आणि रुपाली माई आहेत आणि चपाती भाजण्यासाठी बसलेले आहेत शिल्पा मावशी. नर्मदे हर. आणि आमचे सगळे जेवढे परिक्रमावासी आहेत आम्ही सगळे सोबतचे, प्रत्येक आश्रमात गेलं की काही ना काहीतरी सेवा करतच राहतो. नर्मदे हर. आमच्या गुरुमाई पण आलेल्या आहेत. आता इकडे एकच तवा असल्या कारणाने त्या या तव्यावरती भाजायला बसणार आहेत आणि मी पण आता बसते चपाती करण्यासाठी. नर्मदे हर. नर्मदे हर. एक सर की रोटी बनेगी यार, कभी कभी ज्यादा मोटी हो जाती है, अलग अलग बनाते हैं. त्या मातांचा मौन व्रत आहेत, ते आपले आश्रम चालवतात. मैया त्या तिथं बसलेत. नर्मदे हर. इकडं पोळ्या लाटणं चालू आहे रोज सारखं. भोजन प्रसादीची वेळ झालेली आहे, पण आज सगळे जेंट्स आहेत ते पहिल्या पंक्तीला बसवलेले आहेत. तर महिला आता वाढण्यासाठी नाहीये, कोणी जास्त लोक नाहीयेत. तर दरवेळेस प्रमाणे मी यावेळेस पंक्तीला भोजन प्रसादी चपाती किंवा भाजी वाटले ते वाढणार आहे. आता हा जो श्वान आहे जो चपाती खात आहे तो नर्मदा पायी परिक्रमेमध्ये आहे आणि याची कथा अशी आहे की तो विमलेश्वरच्या खूप पाठीमागून आलेला आहे. तर या श्वानाने जी 3-4 तासाची जी प्रवास आहे आपला होडीतून बसून येण्याचा विमलेश्वर ते मिठी तलाय, तर या श्वानाने तो पूर्ण केलेला आहे. आणि दादा गुरूंसोबत पण तुम्ही याला बघितलं असेल बऱ्याच व्हिडिओमध्ये. तर आता परिक्रमामध्ये आहे, तर महाराजींनी त्याला या ठिकाणी चपाती दिलेली आहे खाण्यासाठी, तो खातोय. नर्मदे हर. या श्वानाची आता भोजन प्रसादी चालू आहे आणि परिक्रमावासियांकडून अशी माहिती भेटली की हा बडवणी पासून आलेला आहे, 52 गजामार्गे आलेला आहे श्वान. हा समुद्र पण पार केलाय. नर्मदे हर. मैया समुद्र पार करून आलाय आमच्या बरोबर तो. मैया बोट मध्ये त्याला येऊ दिलं. हा येऊ दिलं. कोणीच काही बोललं नाही. कोणीच आम्ही सांगितलं त्याला भाऊ आमच्या संघ आहे, काहीच नाही. भगवंताची कृपा, नर्मदेची कृपा आहे. आणि नावेमध्ये व्यवस्थित बसला का? नावेमध्ये एकदम जवळ. उडी बिडी मारण्याचा प्रयत्न आहे. कोणीच नाही. पुंजा नाही काहीच नाही मारला, काहीच नाही. नर्मदेची कृपा आहे. नर्मदे हर. नर्मदे नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर.